मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, माणसाचं वय जसजसं वाढते तसतसं त्याच्यात म्हातारपण येते असं म्हणतात. आणि काहींचं वय कितीही वाढलं तरी ते म्हातारपणाला किंवा त्या वाढत्या वयाला जुमानत नाहीत. ते स्वतःला तरुणच समजतात. अशी दोन उदाहरणं सध्या माझ्या समोर आहेत की ज्यामध्ये जवळपास 70च्या वर किंवा 75च्या वर असणारे शरद पवार आजही एखाद्या तरुण राजकीय नेत्याला लाजवतील अशा पद्धतीचं त्यांचं प्रचार दौरे, कार्यक्रम आणि त्यांची राजकीय नीती आहे. आणि त्या तुलनेत दुसरीकडे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचा जो आज मी लाईव्ह पत्रकार परिषद ऐकली, त्यामध्ये रावसाहेब दानवेंनी असं बोललं की मला आता यापुढे कुठल्याही निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही किंवा त्या निवडणुका लढवण्याची माझी इच्छा नाही. पण पक्षश्रेष्ठी जर म्हणत असतील तर मी एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूकसुद्धा लढवू शकतो, म्हणजे पक्षश्रेष्ठीचा आदेश असेल तर. अन्यथा मला राजकारणामध्ये किंवा कुठली पदाची निवडणूक लढवण्यात इच्छा नाही. आणि मी भारतीय जनता पक्षाचा शूर सैनिक आहे असं त्यांच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोललं. आणि त्यावर असं वाटलं की एवढी मोठी व्यक्ती, आमदार, खासदार, मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्री, भाजपाचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद वगैरे, संघटनेत मोठं मानपान, अशी व्यक्ती आज रोजी आपण कुठलीच उमेदवारी लढवत नाही असं का म्हणते? काहीतरी त्याच्यामध्ये असेल ना. माझ्या मते यावर्षी रावसाहेब दानवेंना जो दणका बसला या जालन्यामध्ये, तो केवळ मराठा आरक्षणामुळे बसलेला आहे. पण दानवे ते कबूल करायला तयार नाहीत. काही पत्रकारांनी त्यावर त्यांना छेडलं, पण ते त्याला कबूल करायला तयार नाहीत. उलट दानवे म्हणतात की आम्हाला मराठ्यांनी मतदान केलं, ओबीसींनी मतदान केलं, SC STने मतदान केलं, VJNTने मतदान केलं, सर्वच जाती जमातीतून आम्हाला मतदान मिळालेलं आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा जातपात मानणारा पक्ष नाही, हे सुद्धा रावसाहेब दानवेंनी तिथं सांगितलं. आणि अशा परिस्थितीमध्ये विषय असा होता मंडळी त्या लाईव्हचा की मध्यंतरी उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे दिल्लीला गेल्यानंतर ते सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वगैरे यांची भेट घेऊन येतील. तिथं काहीतरी चर्चा विमर्श होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं काहीतरी चर्चा होईल. यासाठी म्हणून आपल्या आघाडीत असलेल्या नेतृत्वाला भेटलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, म्हणून ते गेले. आता परिस्थिती अशी आहे मंडळी की जेव्हा जेव्हा भाजपाचे नेते म्हणजे मग देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, हे जेव्हा किंवा अजितदादा असतील, जेव्हा दिल्लीला गेले किंवा जेव्हा यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या, तेव्हा सर्वात जास्त तोंडसुख जर कोणी घेतलं असेल तर शिवसेनेनं घेतलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेनं घेतलेला आहे. खासदार राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी तर त्यावर पूर्ण तोंडसुख घेतलेलं आहे की दिल्लीला जर भाजपाचे नेते जर गेले तर ते दिल्लीच्या वाऱ्या करतायत, दिल्ली शहराला नतमस्तक होत आहेत, महाराष्ट्र दिल्ली शहराच्या पायाजवळ नेत आहेत वगैरे 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 काय विशेषणं लावता येतील ती विशेषणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी वेळोवेळी लावलेली आहेत. त्यामुळे यावेळेस उद्धव ठाकरेंना बरोबर भाजपाच्या नेत्यांनी हेरलेलं आहे. जेवढे काही प्रवक्ते भाजपाचे असतील
जिल्हा स्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत या सर्व प्रवक्त्यांनी यावेळेस उद्धव ठाकरे यांना रिंगण घातलेलं आहे आणि सर्वांकडून सांगितलेलं आहे की तुम्ही दिल्लीला गेले कशाला, की ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर दिल्लीश्वर येत होते, बाळासाहेबांचे नतमस्तक होत होते, चर्चा करत होते, विनिमय करत होते, आज त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवाला मुलाला दिल्लीला जावं लागलं आणि ते काँग्रेसवाल्याकडे जावं लागलं. त्यामुळे ही संधी भाजपाचे नेते सोडणार नाहीत आणि त्यांनी सोडलेली नाही. त्यामुळे निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति दिल्ली वारीच आपण जी केली ती वारी वादग्रस्त होईल किंवा बहुचर्चित तरी होईल. ती खऱ्या अर्थानं बहुचर्चितच झालेली आहे. पण या सर्व चर्चेमध्ये पत्रकारांनी काही प्रश्न जेव्हा रावसाहेब दानवेंना विचारले तेव्हा रावसाहेब दानवेंनी असं का म्हणावं की नाही मला कुठलीच निवडणूक लढवायची नाही, की ज्या रावसाहेब दानवेंचं आतापर्यंत सर्व आयुष्य हे भारतीय जनता पक्षाला मोठं करण्यात गेलं, की जे केंद्रामध्ये मंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे होतं, रेल्वे मंत्रालयासारखं काही पद त्यांच्याकडे होतं तेच का, आणि असं असताना त्यांचा म्हणजे सध्याचा काळ हा रावसाहेब दानवेसाठी उगवता काळ होता, उभरतीचा काळ होता. आणि अजूनही आजच्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारामध्ये त्यांना संधी होती, वाव होती. पण मराठा आंदोलकांनी दानवेंना जो दणका दिला त्यामुळे दानवेंना आता पुढचं आपलं भविष्यच माहीत झालं का काय, अशी परिस्थिती दानवेंच्या त्या वक्तव्यावरून वाटते. कारण एवढी मोठी व्यक्ती जर म्हणत असेल की मी कुठलीच निवडणूक लढवत नाही, विधानसभा नाही, विधान परिषद नाही, लोकसभा नाही, राज्यसभा नाही, अशी का अवस्था हवी. या अवस्था येण्याला कारण मंडळी स्थानिक ठिकाणी झालेला त्यांचा जो दणदणीत पराभव हाच त्यांना खरं लागलेला आहे असं मला वाटते. मंडळी मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटतो. धन्यवाद.